नमस्कार शेळीपालक बंधूंनो, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। बघा आता शेळीपालनाची सुरुवात नेमकं पाटीपासून करायची, फळकर पाटी किंवा बोकड पालन किंवा शेळीपालनापासून करायची। तर याच संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये टोटली माहिती घेणार आहे। तर बघा आता आपल्याला सुरुवात तर करायची पाटीपासून करायची का 3-3, 4-4 महिन्याच्या पाटीपासून करायची, तर आपण ते नक्कीच करू शकतो। फक्त आपल्याला 3-4 महिन्याच्या पाटी जवळजवळ 5-6 हजाराला भेटतात। तर बघा एक तुम्हाला त्यात पाटीपासून सुरुवात करायची जर म्हटलं तर मग बघा 3-4 महिन्याच्या पाटी 5-6 हजारात घेतल्या तर ते आपल्याला एक किंवा 13 ते 14 महिने लागवडीसाठी तयार होत नसतात, कारण आपल्याला त्यांची लागवडी 13-14 महिन्यानंतरच करावं लागते। तर बघा हे 13-14 महिने परत लागवड 13 महिने झाली समजा, ते परत लागवड झाल्यानंतर ते 5.5 महिने समजा 14-5-19 समजा जेमतेम 12 महिन्याची किंवा 13 महिन्यात जर आपण लागवड केली तर 18 महिने एका पाटीपासून उत्पन्न घ्यायला लागतात। हा एक तोटा असतो आपल्याला यात, कारण एका पाटीपासून 18 महिने आपल्याला वाट पाहावी लागते। पण मग फायदा आहे की आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन वाढतच जातं, फ्रेश माल भेटतो। पाटींचं त्यांना वातावरण सूट व्हायला काही वेळ लागत नसतं आणि आजारपण किंवा साथीचे रोग यांचं प्रमाण कमी असतं, आपल्याला फ्रेश माल असतो तो। आणि फक्त घ्यायच्या तर आपल्याला विश्वासू खात्रीच्या माणसाकडूनच पाटी घ्यायच्या, खरेदी करायच्या। नाहीतर तुम्ही बाजारात गेले आणि बाजारातून घेऊन आले तर बाजारात काही एखाद्या वेळेस काय होतं, फसवणूकसुद्धा होते। कारण आजारी पाटी किंवा कमकुवत काही ना आजार असतात, काही की ना वंशागत म्हणजे वंशावळ असते ना, त्यात आजार असतात, असे घ्यायचे। खात्रीशीर माणसाकडून जरी आपण पाटी घेतल्या तर खूपच चांगलं असतं, कारण एका पाटीपासून उत्पन्नाला आपल्याला 18 महिने वाट पाहावं लागते। त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला बघा पाटीचं सेट व्हायला वेळ लागत नाही, कशा पण आपल्या वातावरणात आणल्या समजा तर त्या लगेच सुटून जातात आणि आपल्याला जशा पाहिजे तशा त्यांना बनवता येतं। आपल्या वातावरणात त्यांना बंदिस्तसुद्धा बनवता येतं किंवा फिरस्ती अर्ध बंदिस्तसुद्धा त्या पाठींना आपल्याला बनवता येतं, कारण जास्त वेळ आपल्याला जास्त खर्च करावा लागत नाही, हा एक फायदा असतो। आणि दुसरं म्हणजे आपल्याला त्यांची किंमत वाढतच जाते दिवसेंदिवस, म्हणजे फ्रेश माल असल्यामुळे आपल्याला त्यांची किंमत जवळजवळ वाढतच जाते कधी पण। आणि दुसरं म्हणजे आपण कोणत्या फळकर पाटीपासून सुरुवात करू शकतो का, तर त्यात म्हणजे खूप जास्त फायदा असतो। कारण बघा फ्रेश पाटी घ्यायला आपल्याला 13-14 हजारात, मोठ्या शेळ्या घ्यायच्या म्हटलं तर 15, 16, 17, 18, 20 हजार रुपये लागतील। आणि 3-4 महिन्याच्या पाठी जरी घेतल्या तर आपल्याला तेवढ्यात 3-4 पाठी येतात। हा एक फरक असतो। आणि फळकर पाटी घ्यायचं म्हटलं तर फळकर पाटी जर चांगल्या खाणीच्या घेतल्या तर 12, 13 किंवा 10 हजार रुपये नक्कीच लागतात। तर फळकर पाटीचा फायदा हा असतो, कारण त्या लगेच गाभण म्हणजे लागू शकतात। गाभण राहून आपल्याला लगेच हे 5.5 आणि ते 3-4 महिने पिल्ले विक्रीसाठी, म्हणजे 8 महिन्यात आपल्याला या फळकर पाटी उत्पन्न देतात। आणि 3-4 महिन्याच्या पाटीसाठी आपल्याला 1.5 वर्ष म्हणजे जवळजवळ 18 महिने थांबावं लागतं। आणि फळकर पाटीला 8 महिने म्हणजे जवळजवळ एक म्हणजे 10 महिन्याचा किंवा 8-9 महिन्याचा फरक असतो। हा फायदा असतो फळकर पाटीचा। फळकर पाटीचं उत्पन्न लगेच आपल्याला भेटून जातं आणि परत चांगला फ्रेश माल तो पण चांगलाच असतो। खाणीच्या जर घेतल्या तरी 12-13 हजारपर्यंत आपल्याला फळकर पाटी सहज भेटतात, त्या पण आपल्याला सेट करायला जास्त काही वेळ लागत नाही। आणि तुम्ही तुमच्या विचारानं पक्का एक गणित करून तुम्ही कोणत्यात आवडतं तुम्हाला ते बजेटनुसार घ्यायचं असतं, कारण बजेटनुसार आपण शेळीपालनातसुद्धा सुरुवात करू शकतो। आणि फळकर पाटीचा अजून दुसरा एक फायदा म्हणजे आपल्याला बघा 12-13 हजारात 10 हजारात जरी एक पाट गावरान भेटव किंवा दुसऱ्या जातीच्या भेटल्या, दुसऱ्या शेळ्या 20-20 हजारात घेऊ तर आपण फळकर पाटी 2 घेऊ शकतो, हा एक फायदा असतो। आणि आता दुसरं म्हणजे तिसरा मुद्दा म्हणजे बोकडपालन। आता बोकडपालनसुद्धा करू शकतो का, अरे बोकडपालनसारखा म्हणजे एवढं रिस्की व्यवसाय कोणताच नाही आहे। कारण बोकडपालन बघा आपण बोकड 3-3, 4-4 महिन्याचे बोकड घेतो, तर बोकडपालन कोणी करावं, ज्यांना पिल्लू संगोपनात परफेक्ट अनुभव आहे, पिल्लू संगोपन जेमतेम सगळं कसं आहे पिल्लू ज्यांना रिकवर करता येत असेल त्यांनी बोकडपालन करावं, अन्यथा माझ्या मते करूच नाही। कारण बोकडपालनात सगळ्यात जास्त मरतूक होते आणि ते फार्म जास्त बंद पडतात। कारण काय होतं आपल्याला नगदी पैसा दिसतो बोकडपालनात, 2 महिन्याचे पिल्ले घ्यायचे, 5 महिने झाले की विकायचे 7-8 हजारात, पण मग त्यांना खर्च खूप जास्त असतो। मेडिसिनवर खर्च, परत मरतुकीचं भीती
या गोष्टी खूप जास्त असतात बोकडपालनात. त्यामुळे बोकडपालन ज्यांना अनुभव नाही त्यांनी तर शक्यतो करूच नाही. पहिले शेळीपालन करावं, पिल्लांचं संगोपन कशा प्रकारे करू शकतो ते समजून घेतल्यानंतर आपण बोकडपालनाला सुरुवात करू शकतो, आहे की नाही. तर आता चौथा मुद्दा म्हणजे शेळीपालन. आपण मोठ्या शेळ्यापासून सुरुवात करावी का? कारण बघा, शेळीपालनात मोठ्या शेळीपासून फायदे खूप असतात. लगेच आपल्याला उत्पन्न भेटतं. लगेच गाभण जरी घेतल्यात 5 महिन्यात आपल्याला उत्पन्न भेटून सुरुवात होते, 5-6 महिन्यातच. नाहीतर आपण दुधाच्या शेळ्या घेतल्या तर दुधाला सुरुवात होऊन जाते, दूध उत्पादन भेटून जातं. गाभण जरी म्हटल्या तर 14, 15, 17, 18 हजार रुपये आपल्याला मोठ्या शेळ्यांना लागतात. खाट्या शेळ्या जरी घेतल्या तरी 14,000, 12,000, 15,000 असे भेटतात. पण मग फायदा हा असतो, मोठ्या मापात शेळ्या असल्या ना तर त्यात त्रास जास्त देत नाही, त्यांना सवय असते प्रत्येक गोष्टीची. आजार पण थोडंफार पडत्याच, वातावरण सूट व्हायला वेळ लागतो. तर बघा, आपल्याला जर दुधात आपला व्यवसाय करायचा आहे तर दुधात शेळ्या घेतल्या आपण तरी दुधापासून सुरुवात, लगेच दूध आपल्याला पैशाला सुरुवात होऊन जाते, उत्पादनाला सुरुवात होते. गाभण जरी घेतल्या तर लगेच आपल्याला जास्त महाग भेटते. फक्त शिल्लक महाग आहे बा, चांगल्या क्वालिटीला मालाला मोल असतो. तर मोठ्या शेळ्या घ्यायच्या म्हटलं तर 15, 16, 17, 18, 20, 25 हजार रुपये तर सहज लागतात. त्या जर घेतल्या, आपल्याकडे बजेट मोठा असेल तर आपण शेळीपालनाला मोठ्या शेळ्यापासून सुरुवात करू शकतो. आणि पिल्लावाल्या घेतल्या तर मग आपल्याला अजून जास्त फायदा असतो. कारण पिल्लावाल्या घेतल्या तर लगेच आपल्याला 3-4 महिन्यातच पिल्ले परत पैसे देऊन टाकतात. फक्त तोटा एकच आहे, ते पिल्लांचं आपल्या वातावरण आल्यावर मरतूक आजारी पण येऊ शकतं, हा एक तोटा असतो.